नमस्कार. ज्या मातेच्या गर्भातून स्वराज्याच्या सिंहाने जन्म घेतला, ज्या मातेने आपल्या मुलाच्या हातामध्ये खेळणं न देता त्या मुलाला धर्म, कर्तव्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली, अशा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, तमाम मराठी मनाचा माळबिंदू, सह्याद्रीच्या माथ्यावर वर्षानुवर्ष टळकणारा क्रांतीसूर्य राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंनी त्या महाराष्ट्राच्या मातीला अर्पण केलेले एक युग पुरुष, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या राजाने या भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू हे अगत्य ठेवलं, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. नमस्कार, मी संस्कार संतोष शेळके, राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ईश्वरपूरचा विद्यार्थी आपल्यासमोर विषय मांडतोय छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये भगवा झेंडा फडकवला. खऱ्या अर्थाने युगपुरुष कोणाला म्हणावे? युगायुगावर ज्याच्या कार्याचा ठसा उमटतो तो युगपुरुष. युगानुयुग चालत आलेल्या अन्यायी प्रथांना संपवतो तो युगपुरुष. कितीही काळ लोटला तरी ज्याचं कर्तृत्व संपत नाही तो युगपुरुष. देह गेला तरी प्रत्येकाच्या रक्ताच्या थेंबामध्ये ज्याचा अभिमान जिवंत असतो तो युगपुरुष. यापैकी कोणत्याही पैलूने जर विचार करायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुषच ठरतात. अहो, जरा 17व्या शतक डोळ्यासमोर आणा. ज्यावेळी प्रजेला छळले जायचे, शेतकऱ्याला लुबाडले जायचे, व्यापाऱ्यांना फसवले जायचे, आया बहिणींच्या भ्रूणी वेशीवर टांगली होती, सगळीकडे अंधारच अंधार होता. आणि या अंधाराच्या युगाला छत्रपती शिवरायांनी संपवलं, म्हणून राजे युगपुरुष ठरतात. अहो, राजांना पाहून इंग्रज गव्हर्नर सुद्धा म्हणतोय, जर शिवाजी महाराजांची 10 वर्ष जगले असते तर आम्हाला संपूर्ण हिंदुस्थानाचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय, काबूल पासून कंदार पर्यंत माझ्या दैमूर खानदानाने मुघली सत्ता निर्माण केली आहे. मोठमोठ्या सरदारांना माझ्या दैमूर खानदानाने पाणी पाजलं आहे, पण महाराष्ट्रात मात्र आम्हाला शिवरायांनी रोखलं आहे, शिवरायांनी रोखलं आहे. या अल्लाह दुश्मन दिया तुम्हें कौन दिया, कैसा दिया शिवा भोसला जैसा दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा, क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहे, तेरे पास आ रहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने नमाज पडताना काढलेले उद्गार. अहो, औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवा भोसला ने सिर्फ मेरी उंगलियां नहीं काटी तो मेरी पूरी ताकत और मेरे घमंड को चूर चूर कर डाला. अब मैं नींद में भी शिवा भोसला से मिलना नहीं चाहता हूं. शिवाजी महाराजांचा सुद्धा परिक्रमा इतका विश्वास होता, कारण त्यांच्यावर माझी जाऊचे संस्कार आणि शिक्षण होते. कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात गेला, तेथील वृद्धांना विचारा, तुमचा मुलगा काय करतो? तुम्हाला उत्तर मिळेल, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा आर्मीत आहे. तर काही वेळास उत्तर मिळेल, माझा मुलगा परदेशात राहतो. विचारा त्या वृद्धांना, तुमच्या मुले काय करतात? डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम विवाह करून कुठेतरी दूर राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. अहो, प्रेम करावं ना, करावं कसं करावं? ऐकताय? ऐकत मग राजा तुम्ही पुढे विजयगड गाठता, जोपर्यंत तो पैसा आवाज कानी पडणार नाही तोपर्यंत काही गनिमाला पुढे सरकून देणार नाही. राजाला आका मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. राजा फक्त 60 मावळे द्या, एका रात्रीचा किल्ला घेतो म्हणणारे कोंडाजी फर्जदान सारखं प्रेम करा, तानाजी मालुसरें सारखं प्रेम करा, वीरबाजी प्रभू देशपांडेंसारखं प्रेम करा, धर्मावर निस्वार्थी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखं प्रेम करा, छत्रपती शिवरायांसारखं प्रेम करा. आणि तसंही प्रेम करायचं जमत नसेल ना, तर प्रेम करा राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंसारखं. त्या मातेने देव, धर्म आणि देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं. असं कसं प्रेम केलं असेल होते? असो, अवघड 50 वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला मिळालं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजाने 350 किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं. आणि या राजाबद्दल जाताना आणि व्यासपीठाची रजा घेताना इतकंच मनाच वाटतं, रयतेच्या पायी जन्मभर जिजला रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बस. रयतेच्या पायी जन्मभर जिजला रक्षणार्थ दयाच्या गडकोटी बसला, मानवतेच्या त्या दया पुढे काळही झुकला, असा शूरशौर्य रायगडी निजला, असा शूरशौर्य रायगडी निजला. मनपूर्वक धन्यवाद.